नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज व्हेज दालच्या बनवतोय आणि तोही अगदी झटपट आणि चमचमीत आणि झणझणीत असा, सर्वांना आवडेल असा. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथं मी साधारण 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकता. ही घरची डाळ आहे, त्याच्यामुळं याला साली वगैरे आहेत थोड्याशा. तर इथं 1 टोमॅटो पण मी कट करून घेतला आहे. आता हा टोमॅटो आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि आपण ही डाळसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. कुकरमध्ये एकदम मऊ शार शिजते ही डाळ आणि मुगाची डाळ घेतल्यामुळं पटकन होते. तर इथं आपण डाळ वगैरे घालून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट तुम्ही नंतर फोडणी देताना सुद्धा घालून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणी घातलेलं आहे आणि याला आता टोपण लावून आपण 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर मी इथं डाळ म्हणजे दालच्या फोडणीसाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले म्हणजे फक्त लवंग, दालचिनी आणि 1 वेलची, त्याच्यामध्ये तमालपत्र, 1 कांदासुद्धा बारीक चिरलेला आणि हलकासा लालसर झालेला आहे कांदा. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत याला फ्राय करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 1 टोमॅटोसुद्धा परत 1 टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आपण डाळ शिजत घालतानासुद्धा 1 टोमॅटो घातला होता, म्हणजे थोडीशी आंबट चव लागते पण छान लागतो दालच्या. आता याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा गरम मसालासुद्धा आपण घालून घेऊया. 1 चमचाभर हळदपूड, परत छान असं फ्राय करून घेऊया. आता हे करत असताना याच्यामध्ये जरी तुम्ही लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल, पण जेव्हा ते डाळीमध्ये शिजतं लाल तिखट तेव्हा खूपच छान लागतं. आणि ही आपली मऊशार शिजलेली कुकरमधली डाळ. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दुधी इथं मी कट करून घेतला आहे, तोसुद्धा इथं या दालच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ आणि 15-20 मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे. आणि 15-20 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय खूपच छान असा कलर आलेला आहे आपल्या दालच्याला आणि दुधीसुद्धा मऊशार असा शिजलेला आहे. जिरा राईसबरोबर खूपच छान लागतो हा दालच्या. आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर. मग रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.